आचारसंहितेत दारूबंदी विभाग आता ॲक्शन मोडवर आलेले आहे। यवतमाळ जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुका घोषित होताच आचारसंहिता लागली असून आचारसंहिता दरम्यान राज्य उत्पादक शुल्क अर्थातच दारूबंदी विभाग ॲक्शन मोडवर आलेला आहे। निवडणूक आयोगाकडून नगर परिषद निवडणुकीत दरम्यान कायदा सुव्यवस्था बाधित राहावी, निवडणुकीमध्ये पैशाचा आणि अवैध दारूचा वाटप होऊ नये यासाठी विशेष दखल घेण्याची सूचना जिल्हा प्रशासन आणि दारूबंदी विभागाला देण्यात आलेली आहे। त्यानुसार जिल्ह्यात निवडणुकीदरम्यान कुठेही अवैध दारूचा वाटप होऊ नये यासाठी दारूबंदी विभाग सज्ज असून अवैध दारू संदर्भात आम्ही कडक पावले उचलत आहोत। माहिती राज्य उत्पादक शुल्क यवतमाळचे अधीक्षक नितेश शेंडे यांनी गुरुवारला 13 नोव्हेंबर रोजी RN न्यूज सोबत बोलताना सांगितले। जिल्ह्यात आचारसंहिता लागू होताच राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून आतापर्यंत जिल्ह्यात अवैध दारूच्या 28 केसेस करण्यात आलेल्या असून यात लाखो रुपयाचा अवैध दारूचा माल जप्त करण्यात आलेला आहे। दारूबंदी विभागाकडून आचारसंहिता 4 नोव्हेंबर पासून लागू होताच आतापर्यंत अवैध दारू विक्रीचे 28 गुन्हे दाखल झाले असून 26 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आणि 7,64,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नितेश भेंडे यांनी दिली। ही माहिती RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।